अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली। रत्नागिरीतल्या बाजारात हापूसची आवक वाढली आहे, तरी डझनामागे तब्बल 800 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत। परंपरेनुसार आजच्या दिवशी आंबा खाण्याची प्रथा आहे, पण वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून हापूसची गोडी गायब झाली आहे। यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांचा गंभीर आरोप। तर या प्रकरणी आरोपी अमन कुरेशीला अटक झाल्याची मंत्री अशोक उईकेंची माहिती। अजित पवारांच्या अपघाताचा 0 FIR सीआयडीकडे वर्ग। 0 FIR नुसार अपघाताची स्वतंत्रपणे चौकशी नाही। राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात। बारामती आणि राहुरीत 2 दिवस प्रचार करणार फडणवीसांच्या जाहीर सभा। अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। 5व्या गुन्ह्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। तर तब्येत ठीक नसल्याने खरातवर औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना। आरोपी अयान अहमदची परतवाड्याच्या कॅफे पिझ्झामध्ये हबमध्ये नेऊन चौकशी। कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची माहिती। तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी। पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मोदींचं कालचं भाषण राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाईची मागणी। मोदींनी देशाची माफी मागावी, संजय राऊत यांची मागणी। मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याची टीका। तर मोदी आजार नसून राष्ट्राचे आधारस्तंभ, वन यांचा पलटवार। अक्षय्य तृतीयेनिमित्ताने पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास। पंढरपुरातल्या विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य। तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीत भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।